हॅलो फ्रेंड्स, डिजिटल ऑफिस ट्रेनरमध्ये 2025 मध्ये आपण नवीन अपडेट काढलेला आहे. या नवीन अपडेटमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. सर्वप्रथम आपण टायपिंग प्रॅक्टिसचं एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये मुलगा यामध्ये मुलं रो वाईज टायपिंग शिकू शकतात. त्यानंतर त्यांना पॅसेज टायपिंग आणि पॅराग्राफ टायपिंगचे पण ऑप्शन्स आपण इथे दिलेले आहे. इथे जाऊन ते पॅसेज आणि पॅराग्राफ टायपिंग पण करू शकतात. याच्यामध्ये कोणत्या बटनने कोणते की प्रेस करायचे आहे हे पण आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे तसा वापर करून तो प्रॉपरली तेच बोटाचा वापर करून तो टायपिंग करू शकतो. त्यानंतर सबमिट केल्यावर त्याचा तो रिझल्ट दाखवेल. पुढे आपण दिलेलं आहे प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल मध्ये आपण क्लिक केलं तर प्रॅक्टिकलचे जे काही नवीन प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण ऍड केलेले आहे आणि ते सर्व प्रश्न त्याच्या पुढे न्यू असं हायलाइट झालेलं तुम्हाला दिसेल. आणि जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर सॉल्व्ह केलं असेल तर तो ऑटोमॅटिक त्याला पुढच्या प्रश्नावर घेऊन जाईल. आणि जर प्रश्न तुम्ही चुकीचा सॉल्व्ह केला असेल तर तो त्याला तोच प्रश्न सॉल्व्ह करायला सांगेल. फॉर एन एक्झाम्पल मी पहिला प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, इथे दिलेलं आहे तिसऱ्या वाक्याला बोल्ड करा. तर आपण जर तिसरं वाक्य प्रॉपर सिलेक्ट केलं आणि बोल्ड केलं आणि सबमिट केलं, जसं सबमिट करू आपण तर सबमिट केलं आपण, तो आपल्याला सांगतो युअर आन्सर इज करेक्ट. मी याला जसं क्लोज करेल तर तो ऑटोमॅटिक 2 नंबरच्या क्वेश्चनवर त्याला घेऊन जाईल. जर समजा मी 2 नंबरचा प्रश्न लावला जर समजा मी 2 नंबरचा प्रश्न लावला आणि ह्या 2 नंबरच्या प्रश्नामध्ये पहिल्या वाक्याला मला बोल्ड करायचं होतं, मी पहिल्याच्या ठिकाणी दुसऱ्याला बोल्ड करतोय आणि सबमिट करतोय, तर मी रॉंग सॉल्व्ह केलेलं आहे. तर रॉंग सॉल्व्ह केल्यामुळे तो प्रश्न पुढचा लावणार नाही, तो इथेच थांबलेला राहील. मग त्याला पुन्हा सॉल्व्ह करावा लागेल किंवा नेक्स्ट क्वेश्चन तो मॅन्युअली करू शकतो. पण जर त्याने बरोबर केलं तर ऑटोमॅटिक त्याला पुढचा प्रश्न लागून जाईल. इंटरनेट टॉपिक मध्ये पण आपण एक प्रॅक्टिकल इंटरनेट दिलेलं आहे आणि एक एमसीक्यू बेस इंटरनेटचे क्वेश्चन दिलेले एज मध्ये. तर तुम्हाला प्रॅक्टिकली सॉल्व्ह करून बघायचे असतील तर इथून तुम्ही सॉल्व्ह करू शकतात प्रॅक्टिकली. आणि जर तुम्हाला हे प्रश्न एमसीक्यू बेस मध्ये सॉल्व्ह करायचे असले तर वरती ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक क्वेश्चन 4 ऑप्शन समोर येतील आणि ते तुम्ही प्रॉपर स्टेप्स बघून त्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर थेरीचे प्रश्न दाखवून देतो. त्यानंतर थेरीमध्ये पण सर्व टॉपिक्सचे लेटेस्ट ऍड केलेले सर्व प्रश्न आहे. जे काही सर्व लेटेस्ट प्रश्न आहेत ते आपण FAQ टॅब मध्ये ठेवलेले आहे आणि सर्व त्यात इमेजेस पासून सर्व प्रश्न आपण त्यात घेतलेले आहेत. जर तुम्ही इथे नीट बघितलं तर असे जे काही प्रश्न आहे ते वारंवार विचारले जातात ते आपण प्रॉपरली घेतलेले आहे. त्यानंतर इरा हेल्प पण तुम्हाला दिलेलाच आहे. लेक्चर्सचे प्रत्येक टॉपिक वरचे लेक्चर्स तुम्हाला इथे दिलेले आहे. आउटलुकचे लेक्चर, विंडोजचे लेक्चर, थेरीचे लेक्चर्स पूर्ण इथे दिलेले आहे. ते तुम्ही मुलांना एक्स्ट्रा माहितीसाठी देऊ शकतात. आता तुमच्या सेंटरची या ठिकाणी तुमच्या सेंटरची ऍड आणण्यासाठी तुम्ही काय करणार, सेटिंग टॅब वर जाणार. इथे सेंटर लॉग इन मध्ये जाणार. इथे एक आयडी पासवर्ड तुम्हाला भेटलेला असेल त्याने तुम्ही लॉग इन करणार. लॉग इन झाल्यानंतर इथून तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट नावाचा एक ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करणार. इथून अपलोड ऍडव्हर्टिजमेंट करणार. तुम्हाला जी काही ऍड चालवायची असेल, समजा आता माझ्या सेंटरच्या मुलांची मला हे चांगले विद्यार्थी किंवा माझं काही पॅम्पलेट असेल त्या पॅम्पलेटची किंवा एखादी इव्हेंट असेल हॅपी न्यू इयरचा, त्याचा जो काही मी पोस्टर बनवलं असेल ते पोस्टर तुम्हाला जेपीजी फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून ओपन करायचं आहे. फक्त सिम्पली ते इमेज तुमचं सक्सेसफुली ऍड झालेलं आहे. जेव्हा पण आता तुम्ही मेन लॉग इन करणार तर तुमच्या मेन स्क्रीनवर तुमची स्वतःची ऍड तुम्हाला दिसेल. त्यानंतर नोट्स. हे बघा, नोट्स साठी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात बेस्ट आहे. याला QR कोडने स्कॅन करायचं. तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही लँग्वेज मध्ये नोट्स अवेलेबल आहे. FAQ चे पण नोट्स तुम्हाला इथून डायरेक्टली PDF तुम्ही बघू शकतात. आणि इथे इंटरनेट एजचे पण तुम्हाला नोट्स इथे रेडी आहे. या QR कोडला सर्व नोट्स रेडी आहे. 19.0 चा जर QR कोड तुम्ही वापरला तर लेटेस्ट वाले सर्व प्रश्न त्यात ऍड केलेले आहे.
त्यानंतर एआय स्किल, मुलांना एआय बद्दलची जर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. त्या लेक्चर्स तुम्ही त्यांना ऐकू शकतात. पूर्ण नवीन अपडेट यावेळेस रिलीज केलेलं आहे. होप हे अपडेट तुम्हाला आवडेल. हे सॉफ्टवेअर बाय करण्यासाठी तुम्ही दिलेली वेबसाईट omkar-it-solution.co.in वर व्हिजिट करा किंवा आमचा सपोर्ट नंबर आहे त्याच्यावर कॉल करा. थँक्यू.